विठुरायाची मूर्ती काढ, मला पाया पडायचंय. काय आज काय विशेष नाही? म्हणजे काही खास कारण असल्याशिवाय आपण ती मूर्ती बाहेर काढत नाही ना, म्हणून विचारलं. काय साकडं घालायचंय देवाकडे? काकू, मला काहीही करून गुरुकुलला जायचंय, पण आपल्या घरातले सगळेच जाणार आहेत ना तिथं, मग आपल्या दोघींना इथे अडकून पडावं लागेल. आता विठुरायाच काहीतरी मार्ग काढू शकतो, म्हणून त्याला बाहेर काढूया. ठीक आहे, काढते. काकू, हा कोणाचा चष्मा आहे? मूर्ती सोबत कसा? बाळा, असेल कोणाचा तरी जुना. देख. काकू, तू खोटं बोलते. विठुरायासमोर खोटं नाही बोलायचं, सांग मला. कोणाचा आहे चष्मा? बाळा ऐक ना, मी तुला हे सगळं नाही सांगू शकत, प्लीज. नाही, मला सांग सांग सांग. ओवी नको ना. सांग, विठुरायाची शपथ आहे तुला, सांग मला. ठीक आहे, बस इथे. मी तुला सांगते, पण विठुरायाची शपथ घेऊन प्रॉमिस करायचं मला की तू ही गोष्ट कोणालाच सांगणार नाही. सारंगला तर अजिबात नाही. कोणाला सांगणार नाही, सांग मला. प्रॉमिस? प्रॉमिस. ओवी, हा चष्मा सारंगच्या बायकोचा. काय? बाबाचं लग्न झालंय? झालं होतं, पण ती त्याला सोडून गेली. का? माझा बाबा तो जगातला बेस्ट बाबा आहे, सुपर हिरो. तो इतका चांगला माणूस असताना ती का सोडून गेली? ती वाईट होती का? अजिबात नाही, लाखात एक होती. तुला सांगू का, तिच्यासारखा माणूस ना शोधून सुद्धा सापडणार नाही. पण का गेली? काय कारण होतं? ओवी, जाऊ दे ना, खूप मोठी आणि किचकट गोष्ट आहे. मी तुला नंतर कधीतरी सांगेन. आपल्याला उशीर होतोय की नाही आता, आणि तुला अजून प्रार्थना सुद्धा करायची आहे ना. आणि हो, ही मूर्ती सुद्धा तिचीच आहे. ती जेव्हा हे घर सोडून गेली तेव्हा आईने तिचं सगळं सामान बाहेर काढलं, तिच्या सगळ्या आठवणी पुसून टाकण्यासाठी. मला रावलं नाही आणि मी ही मूर्ती घेऊन आले, आणि कोणाला कळू नये म्हणून ही अशी लपवून ठेवते. म्हणजे माझ्या आईचा विठुराया आहे हा. आईची नाही बाळा, सारंगच्या बायकोची. सारंग बाबा माझा बाबा आहे ना, मग त्याची बायको माझी आईच झाली, म्हणून ही मूर्ती माझ्या आईचीच आहे. बरोबर आहे. चला मॅडम, आता उशीर होतोय ना, चला. विठुराया, मला माहितीये तू मोठ्यांपेक्षा लहान मुलांचं लगेच ऐकतोस, सगळ्यांचा मार्ग सोपा करतोस. मला आज गुरुकुलात पोचवायची जबाबदारी तुझी. प्लीज काहीतरी कर, काहीतरी चमत्कार कर आणि आम्हाला तिकडे पोचव. मी आल्यावर तुला चॉकलेट दे. दहा मिनिटात पोहोचतोय, कळलं का तुला? हा, चल. मोनिका, अगं चल लवकर. राजकुमार, बस तिथे. अरे येईल ती, बायकांना आवरायला वेळ लागतो. बस तिथे. आवरायचं कसलं? आता ब्रेकफास्टला एवढी तयार तर होती, अजून कसलं आवरते? ऐक जरा, मला सांग, कागदपत्र नीट चेक केली आहेस का? जागा आत्ता कुणाच्या नावावरती आहे, काही कळलं का? त्यांनी पाठवलेत, सगळे डॉक्युमेंट्स पाठवले, पण मी अजून बघितली नाही. मी म्हटलं एकदा जागा फायनल होऊ दे, मग स्क्रुटिनी करू. पण ती जायला तर पाहिजे ना, इथेच थांबलोय आपण. लोकेशन खूपच छान आहे, कमालच आहे. म्हणजे आता आपण जाऊन बघूया, बाकी सगळं काही व्यवस्थित वाटलं, कागदपत्र सुद्धा व्यवस्थित वाटली तर टोकन देऊन टाकूया आणि डील फायनल करूया. दुसऱ्या कोणाच्या तरी हातात जायला नको ही जागा. काय? हॅलो. अरे बापरे. हो 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 हो. हॅलो. नाही 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 नाही, मी दुसऱ्या कामात होते. येते, पण मी तिथे पोचतो आम्ही. तुम्ही तयारी करायला घ्या. आई चला.
मी रेडी आहे, निघूया. नाही थांब जरा, कंपनीमध्ये जावं लागेल. जागेचं नंतर बघू काय ते. पण आई, कंपनी मधूनच कुठून आली? आपण तर जागेवर जाणार होतो ना. कंपनी नंतर जाऊया, आधी ते जागेचं करून टाकूया डन. मोनिका, हो हो, अगं थांबशील का जरा? आपणच मीटिंग बोलवली होती कंपनीमध्ये सगळ्या महिला कामगारांची. त्यांच्या पेमेंट बद्दल आपल्याला बोलायचंय, नवीन रूल्स अँड रेग्युलेशन्स त्यांना एक्सप्लेन करायचे. विसरलीस तू? हो आई, मी कम्प्लिटली विसरून गेले होते. पण आपण काही तयारीच नाही केली. आता काय करायचंय? नाही, कंपनीत तर जावंच लागणार आहे आपल्याला. आई आई ऐक ना, ती मीटिंग पोस्टपोन कर ना. हे बघ, जागा हातची गेली तर प्रॉब्लेम होईल, तूच म्हणालीस ना. आणि एजंटला सांगून ठेवलंय मी, आम्ही येतो म्हणून. चल. ऐक राजकुमार, आत्ता आपल्या कंपनीमध्ये 100 ते 125 बायका आमची वाट बघतायत. आणि मालक म्हणून आम्हीच जर का वेळेत गेलो नाही तर बरोबर दिसणार नाही. तिथे जाणं खूप महत्वाचं आहे. मी एक सजेस्ट करू का? बोल ना. राजकुमार, मला काय वाटतं, तुम्ही तिकडे जागेच्या ठिकाणी जा आणि तिकडे व्यवस्थित सगळं चेक करून डील डन करून टाका. आणि मीनवाईल मी आणि आई दुसऱ्या कारने कंपनीत जातो आणि तिकडचं सगळं काम उरकून घेतो. म्हणजे कसं, एकाच वेळेस दोन्ही इम्पॉर्टंट कामं होऊन जातील. हां, वेळ पण नाही जाणार वेगळा. गुड आयडिया. मी तिथे जातो आणि कळवतो तुला. पण कागदपत्र नीट बघ, अगदी 10 वेळा चेक कर, काहीही गडबड व्हायला नको. ओके? सगळं नीट वाचतो, जर बरोबर असेल तर फायनल करतो. ओके? चल. हॅलो. त्या नाही येते, मी येतो तिकडे. सांग दादा, सुशीला वहिनीला असं श्यामाचा फोटो पाठवलाय आणि सांगितलं तिच्यावर लक्ष ठेव. काय बाई माणसावर आपण लक्ष ठेवलं तर आपल्याला मारते. कुठे निघाला तसे घाईत? म्हणजे काही केस वगैरेचं काम आहे का? हा, केसच जरा काम आहे. ते कुठे चाललो आपण? गुरुकुल. गुरुकुल. अच्छा. काम काम. यायला उशीर होणार आहे का? जेवायला आहात ना? हा, सुशीला वहिनीचा फोन. उचल, स्पीकरवर टाक. बोला सुशीला वहिनी. हां बबलू, मी आत्ताच गुरुकुलापाशी पोचली आहे. आणि आपण ज्या बाईला शोधतोय ती क्षमा हा, आत्ताच एका छोट्या मुलाला आणि मुलीला घेऊन गुरुकुलाच्या बाहेर पडली आहे. वहिनी, जरा लक्ष ठेवा तिच्यावर. आणि एका गुरुकुलमध्ये नको, आपण बाहेरच गाठू तिला. आम्ही येतो, जाऊत लगेच. बरं चालेल. हो. येतो आम्ही. चल. ओवी, बाबा आणि बबलू काका आता जात नाहीयेत गुरुकुलमध्ये. यस यस. मग आपण दोघी जायचं. आजी आणि राज काका गुरुकुलातून बाहेर निघाले की मग आपण आज जाऊया.